नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या प्रीतीज क्रिएशन या चॅनलमध्ये। आज आपण हे बघणार आहोत मोत्याची महिरप। चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। हे 6 नंबरचे पोपटी कलरचे मोती कलरचे मोती आहेत। हा तंगूस, कात्री आणि सुई। सर्वप्रथम आपण सुईमध्ये तंगूस होऊन घेतलाय, शेवटी गाठ मारून घ्यायची आणि 6 हे पोपटी मणी घालून घ्यायचे। आणि हा पोपटी मण्याचा जो शेवटचा मणी आहे त्या मण्यातून किंवा त्याच्या शेजारच्या अशा 2 मण्यातून आपण सुई काढून घ्यायची, म्हणजे एक वर्तुळ तयार होईल। एक असं वर्तुळ तयार होईल, असं एक गोल तयार झालेलं आहे। जर तुम्हाला अजून घट्ट पाहिजे असेल तर अजून 1-2 मण्यातून हे काढून घ्या, म्हणजे जरा हे फिट तयार होतं। आता सुईमध्ये प्रथम एक पोपटी, नंतर 4 हे मोती कलरचे मोती, एक पोपटी आणि 4 हे मोती कलरचे, म्हणजे असे 4 आणि हे 4 8 आणि हे 2 कलरचे 10 मोती आपण घालून घेतलेत। आता सुरुवातीचा जो मोती होता त्या मोत्यामधनं सुई काढायची, म्हणजे एक पाकळी तयार होईल, अशी एक पाकळी तयार होईल। आता सुई त्याच्यानंतर पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची। पुन्हा पुढच्या मोत्यात पण सेम असेच एक पोपटी, 4 मोती कलरचे, एक पोपटी आणि 4 मोती कलरचे मोती घालून घ्यायचे। सुई पुन्हा त्या खालच्या पोपटी मण्यातनं काढून घ्यायची, म्हणजे अशी दुसरी पाकळी तयार झाली। आता सुई काय करायची, आपण ही जी पाकळी केलेली आहे ह्या दोन्हीच्या पाकळीमधला जो मोती आहे त्याच्यातनं काढायची। ह्या 2 पाकळी जे आहेत त्याच्यामधल्या मोत्यातनं काढून घ्यायची। आणि हा जो वरचा मोती आहे, हा पहिल्या पाकळीचा, त्याच्यातून सुई घालायची आणि इथल्या ह्या पाकळीजवळ जे इकडचे 2 मोती आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घ्यायची। आता एक पोपटी कलरचा मोती घ्यायचा आणि इकडची दुसरी जी पाकळी आहे त्याच्यातल्या ह्या खालच्या 2 मोत्यातून आणि हा एक पोपटी कलरचा ते एका मोत्यातून, आणि तसंच लगेच पुढचा जो पोपटी कलरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची, म्हणजे ह्या पाकळ्या काय होतात, ह्या पोपटी कलरच्या मोत्याने जोडले जातात। आता नंतर पुन्हा सेम हे असेच एक पोपटी, 4 मोती कलरचे, एक पोपटी, 4 मोती कलरचे मोती घ्यायचे। ह्या पोपटी कलरमधनं सुई बाहेर काढायची आणि जिकडं ही पाकळी आहे त्या मोत्यातून पुन्हा उलटा जायचं, त्या पाकळीकडे जायचं, म्हणजे 2 पाकळीच्या मधला जो मोती असतो त्याच्यातनं सुई काढायची। आणि ह्या पाकळी जी पहिली पाकळी केलेली असते त्याच्या खालच्या त्या पोपटी मण्यातनं सुई काढायची आणि हे जे 2 पांढरे मोती आहेत त्याच्यातून सुई बाहेर काढायची। आपल्याला हे 2 पाकळ्या काय करायच्यात, जोडायच्यात। आता एक पोपटी कलरचा मोती घ्यायचा आणि ही जी पाकळी आहे या पाकळीचा त्याच्या खालच्या 2 मोत्यातून, त्याच्या कलरच्या 2 मोत्यातून खालचा जो आपला पोपटी मणी त्याच्यातून, तसंच पुढच्या जो मोती आहे पोपटी कलरचा गोलाचा त्याच्यातून
सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे हे 2 पाकळ्या जोडल्या जातात आणि सुई पुढच्या मोत्यामध्ये येते. अशाच आता तुम्ही काय करा, सगळ्या पाकळ्या करून घ्या. हे असे फूल तयार झाले. आता हे मी एक फूल केले. तुम्ही असे नुसते फुलं ठेवले तरीसुद्धा छान दिसते, पण आपल्याला महिरप करायची, समजा ते जोडायचं असेल तर सांगते. आता दुसरं फूल करायचं आहे. आता आपल्याला दुसरं फूल करायचं आहे. तर त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 6 मोती घेतलेत. 6 मोती घेऊन आपण हे एक वर्तुळ पूर्ण करून घ्यायचं. हे सुरुवातीला असं 6चं एक गोल तयार करून घेतले. आता आपण पहिली पाकळी, हे फूल जसं तयार केलं तसं सेम तयार करायचं. एक पोपटी 4 मोती कलरचे, एक पोपटी 4 मोती कलरचे. या पहिल्या मोत्यातून, पोपटी मोत्यातून सुई बाहेर काढायची, दुसऱ्या मोत्यात घ्यायची. तर दुसरीकडे पण एक अशीच पाकळी तयार करून घ्यायची. पाकळीत पण सेम असे 10 मोती ओवून घेतलेत. ह्या पहिल्या ह्या मोत्यातून सुई काढायची. नंतर या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या पहिला जो ती पाकळी केली त्याच्या खालच्या पोपटीमधून आणि ह्या 2 पांढऱ्यामधून सुई काढून घ्यायची. असं एक. आता आपण या 2 पाकळ्या जोडणार आहेत. मग एक पोपटी कलरचा मोती घ्यायचा. ह्या दुसऱ्या जी पाकळी त्याच्या खालचे 2 मोती कलरचे 2 मोती त्याच्यातून काढून, तसंच खालचा हा पोपटी कलरचा त्याच्यातून काढायची. आणि तसंच लगेच त्याच्या पुढच्या पण पोपटी कलरमधून सुई काढून घ्यायची. आणि हे 2 पाकळ्या अशा जोडायच्या. आता हे अशा, आता आपल्या इथं ह्या अशा 6 पाकळ्या झाल्यात. आता ह्या आधी अशा 5 पाकळ्या तयार करून घ्यायच्या. हे आपण अशा 5 पाकळ्या तयार करून घेतल्यात. आता 6वी पाकळी करताना आपण आधी एक पोपटी मणी आणि 4च हे मोती कलरचे मोती घेतलेत. आता ही जी पहिलं आपल्याला फूल केलेलं असते त्या 6 पाकळ्या, त्या 6 पाकळ्यापैकी कुठल्याही एका पाकळीमधल्या हा जो मधला आपला पोपटी मणी आहे त्याच्यामधून सुई काढून घ्यायची. आणि पुन्हा 4 मोती कलरचे मोती घालून घ्यायचे. चार घालून घेतल्यानंतर ही जी आपली पाकळी आहे त्या पाकळीमधला हा जो खालचा पोपटी मणी त्याच्यातून सुई काढून घ्यायची. पुन्हा सेम या 2 पाकळीमधला जो खालचा मोती त्याच्यातून सुई काढायची. आणि ही जी पाकळी पहिली केलेली त्याच्या खालच्या पोपटी मण्यातून हे असे मी 13 जोडून घेतलेले आहेत फुलं. असे 13 फुलं जोडून घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही महिरप हे अशी दिसेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रीतीज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.